नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. आपण इयत्ता 12वी भूगोल पाठ्यपुस्तकामधील प्रात्यक्षिकांची माहिती घेत आहोत. आत्तापर्यंत आपण प्रात्यक्षिक 5 पर्यंतचे व्हिडिओ हे बघितले असतील. आता आज आपण प्रात्यक्षिक क्रमांक 6 विदा सादरीकरण विभाजित आयत आलेख काढणे या प्रात्यक्षिकाच्या व्हिडिओचा भाग 1 हा बघत आहोत. आता प्रात्यक्षिक क्रमांक 6 विदा सादरीकरण विभाजित आयत आलेख काढणे हे प्रात्यक्षिक आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचा उद्देश दिलेला आहे. आता दिलेली सांख्यिकीय माहिती ही विभाजित आयताद्वारे दर्शविणे हा या प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश आहे. आता याच्या अगोदरचं जे प्रात्यक्षिक क्रमांक 5 होतं त्यामध्ये विदा सादरीकरण होतं, पण त्यामध्ये आपल्याला विभाजित वर्तुळ काढणे अशा पद्धतीचं प्रात्यक्षिक होतं. आता आपल्याला विदा सादरीकरणच आहे या प्रात्यक्षिकामध्ये, पण आपल्याला यामध्ये विभाजित आयत आलेख काढायचा आहे. मग हा थोडासा वेगळा प्रकार आहे, परंतु हा सोपा प्रकार असलेला आढळून येतो. मग याचा जो उद्देश दिलेला आहे तो काय आहे बघा. दिलेली सांख्यिकीय माहिती ही विभाजित आयताद्वारे दर्शविणे, म्हणजे आपण जो आयत काढणार आहे त्यामध्ये काही उदाहरणामध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी म्हणजे विदा ही दिली जाईल. ती जी विदा आहे ती विदा आपल्याला विभाजित आयत आलेखामध्ये दाखवता आली पाहिजे, हा या प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश आहे. आता यानंतर बघा उद्दिष्ट दिलेले आहेत. आता 2 उद्दिष्ट आहेत. तर पहिलं उद्दिष्ट आहे विभाजित आयताकृतीद्वारे 2 पेक्षा अधिक विविध भौगोलिक घटक त्याच्या प्रमाणानुसार दर्शविण्यात येतात हे समजून घेणे. म्हणजे आपल्याकडे काही आकडेवारी असते, विदा असतात, ती विदा आपल्याला विभाजित आयत आलेखामध्ये दाखवता येते आणि ती सुद्धा प्रमाणानुसार दाखवता येते, हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे आकृतीवरून सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करणे. म्हणजे आपण ज्यावेळेस विभाजित आयत आलेख काढू त्यानंतर जी आकृती तयार होते त्या आकृतीवरून आपल्याला माहितीचे विश्लेषण करता आले पाहिजे. अशा पद्धतीनं 2 उद्दिष्टे ही या प्रात्यक्षिकात दिलेली आहेत. त्यामध्ये काय आहे बघा, एक आपल्याला विविध घटकांची विदा दिली जाईल, त्याद्वारे आलेख काढता आला पाहिजे. त्यानंतर जो आपण विभाजित आयत आलेख काढू त्यावर आपल्याला विश्लेषण करता आलं पाहिजे, म्हणजेच निष्कर्ष काढता आले पाहिजेत. आता यानंतर आपल्याला प्रस्तावना दिलेली आहे. आता प्रस्तावनेमध्ये काय म्हटलंय बघा, तर विभाजित आलेख भौगोलिक उपघटकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे भौगोलिक जी सांख्यिकीय आकडेवारी असते ती आकडेवारी दाखवण्यासाठी प्रामुख्याने या विभाजित आयत आलेखचा वापर हा आपल्या भूगोलामध्ये केला जातो. त्याचबरोबर प्रामुख्याने जे भौगोलिक घटकांमधील भूमी उपयोजन, व्यावसायिक संरचना, त्यानंतर पीक पद्धती किंवा उत्पादन, पिकांचे उत्पादन, सिंचनाच्या विविध साधनांविषयीची माहिती इत्यादी जी माहिती आहे ती माहिती आपल्याला या विभाजित आयत आलेखामध्ये दाखवता येते. आता हा आलेख काढण्यासाठी आपल्याला साहित्य जास्त लागत नाही, तर सुद्धा आवश्यक साहित्य काय दिलेलं आहे बघा. दिलेली सांख्यिकीय माहिती म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे उदाहरण दिलेले आहेत आपल्याला सरावासाठी, त्यामध्ये दिलेली सांख्यिकीय माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर पेन्सिल पाहिजे, प्रमाणपट्टी पाहिजे, कागद पाहिजे, शॉर्पनर पाहिजे आणि खोड रबर पाहिजे. एवढं साहित्य जर असेल तर आपण विभाजित आयत आलेख काढू शकतो. आता विभाजित आयत आलेख काढण्याच्या एकूण 7 पायऱ्या आहेत. आता त्या 7 पायऱ्यानुसार आपल्याला एक उदाहरण सोडवून बघायचं आहे. आता आपण आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण आपण एकूण 7 पायऱ्यानुसार सोडवून बघूया. भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 104 वरती आपल्याला विभाजित आयत आलेख याचे उदाहरण दिलेलं आहे. वरती म्हटलेलं आहे दिलेली सांख्यिकीय माहिती विभाजित आयत आलेखाच्या साहाय्याने दाखवा. प्रश्न क्रमांक 1 दिला आहे, विविध पिकांचे अंदाजे उत्पादन दशलक्ष टनामध्ये. पिके, तृणधान्य, डाळी, तेलबिया, कापूस, इतर पिके आणि एकूण म्हटलेलं आहे. उत्पादन दशलक्ष टनामध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी उत्पादनाचे आकडे आहेत.
आणि या उदाहरणावरून आपल्याला विभाजित आयत आलेख हा काढायचा आहे. मग आता काढताना पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 7 पायऱ्या दिलेल्या आहेत आणि त्या 7 पायऱ्याच्या साहाय्याने विभाजित आयत आलेख सोडवायचा आहे. मग हा सोडवत असताना जसं आपण पाठीमागं विभाजित वर्तुळ बघितले बघा, त्यामध्ये वेगवेगळ्या गणितीय प्रक्रिया कराव्या लागत होत्या. त्याच पद्धतीनं ह्यासाठी सुद्धा वेगवेगळी गणितीय प्रक्रिया करून नंतर आपल्याला विभाजित आयत आलेख हा काढायचा आहे. तर आता आपण एक एक पायरी बघूया. पायरी क्रमांक 1 आहे, दिलेल्या घटकांचे शेकडा टक्क्यात रूपांतर करा. त्याकरिता पुढील सूत्राचा उपयोग करा. दिलेल्या घटकांचे म्हणजे बघा हे घटक आहेत आपल्याला आता तृणधान्य, डाळी, तेलबिया, कापूस, इतर पिके आणि त्यांची आकडेवारी आहे. ह्यांचं आपल्याला रूपांतर हे शेकडा किंवा टक्क्यात करायचे आहे. त्यासाठी सूत्र दिलेलं आहे. सूत्र कसं आहे बघा, घटकाची शेकडेवारी बरोबर विशिष्ट घटकाची आकडेवारी छेद सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज गुणुले 100. आता हे जे सूत्र आहे हे सूत्र सोपं आहे. जसं आपण पाठीमागं विभाजित वर्तुळाचं अंशात्मक मूल्य काढलं त्यासाठी सुद्धा सूत्र हे असंच होतं. विशिष्ट घटकाची किंवा उपघटकाची आकडेवारीवरती होती आणि खाली सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज होती आणि गुणुले 360 हे विभाजित वर्तुळासाठी होते. 360 आता आपल्याला 100 आहे. 100 का आहे तर शेकडा टक्क्यात रूपांतर करायचं आहे म्हणून 100 आहे आणि विभाजित वर्तुळामध्ये 360 पैकी काढायचे होते अंशात्मक मूल्य म्हणून 360 गुणिले 360 होते. म्हणजे दोन्हीची सूत्र लक्षात ठेवायला तुम्हाला सोपी आहेत. मग ते विशिष्ट घटकाची आकडेवारी म्हणजे कुठल्या, तृणधान्य ह्याची किती 95.98 ह्याची आकडेवारी आहे ती वरती येईल. खाली सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज इथं बघा एकूण तुम्हाला सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज दिलेली आहे. ह्या किमती सूत्रामध्ये घालायच्या, गुणले 100 करायचं आणि त्याची किंमत काढायची. आता ही किती येईल बघा, तृणधान्याचे म्हणजे याचे शेकडेवारी मूल्य बरोबर 95.98 म्हणजे याचे किती आहे 95.98 छेद 223.38 एकूण किती आहे 223.38 गुणुले 100. आता केल्यानंतर बरोबर किती येतं 42.97%. आता टक्के काय म्हटले कारण शेकडेवारीमध्ये हे उत्तर काढलेलं आहे 100 पैकी. आता 42.97 हे राऊंड फिगरमध्ये घेतलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही गणित सोडवाल प्रत्यक्ष त्यावेळेस याचा भागाकार केला नंतर 100 गुणल्यानंतर पॉईंटच्या पुढे 3-4 आकडे येऊ शकतात. मग त्याचं राऊंड फिगरमध्ये करून घ्यावे लागते. अशा पद्धतीनं एक या ठिकाणी आपल्याला सोडवून दिलेलं आहे. आता आपण यानंतरची पुढची जी आहेत म्हणजे डाळी, तेलबिया, कापूस, इतर पिके यांचे शेकड्या टक्का किती येतो हे आपण बघूया. त्यासाठी आपण अशा पद्धतीने एक तक्ता आखून घ्यायचा. ह्या तक्त्यामध्ये काय करायचं बघा, अनुक्रमांक लिहायचा, परत पिके म्हणजे आपल्याला उदाहरण दिले आहेत ते पिकं लिहायची, परत उत्पादन दशलक्ष टनामध्ये जे उदाहरणात दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. त्यानंतर पुढं 2 कॉलम करायचे. सूत्राचा वापर करून घटकांचे शेकडा रूपांतर 100 पैकी मूल्य किती येईल ते. आता बघा या ठिकाणी आपण पाठीमाग काढलेलंच आहे तृणधान्याचं 95.98 चे 223.38 गुणिले 100 बरोबर 42.97 हे असं काढायचं आहे. आणि पुढं एक कॉलम तुम्हाला हा वाढवलेला आहे. वरती काय म्हटलं आहे बघा, सूत्राचा वापर करून घटकांचे 10 पैकी रूपांतर 10 सेमीपैकी मूल्य. आता पाठ्यपुस्तकात तुम्ही जर बघितले तर पायरी क्रमांक 3 बघा, पान नंबर 104 वरती पायरी नंबर 3 शेकडेवारीनुसार प्रमाण निश्चित करा. उदाहरणार्थ जर तुम्ही आलेखाची लांबी 10 सेमी निश्चित केली असेल तर 10 सेमी बरोबर 100% अशाच प्रकारे उपघटकाची लांबी निश्चित करा. म्हणजे आपण जो आयत काढणार आहोत तो आयत हा आपण 10 सेंटीमीटर लांबीचा काढणार आहोत. मग 10 सेंटीमीटर पैकी आपल्याला मग मूल्य काढावं लागतं. आता 42.97 हे आपल्याला डायरेक्ट ह्या 10 सेमीमध्ये दाखवता येणार नाही, म्हणून ह्या 100 पैकी जे मूल्य आहे त्या मूल्याचं पुन्हा रूपांतर आपल्याला 10 सेमीमध्ये हे करावं लागतं. मग या ठिकाणी आपण ते करून घेणार आहोत.
म्हणजे हे तुम्हाला 10 पैकी मूल्य काढल्याशिवाय विभाजित आयत काढता येत नाही किंवा काढताना अडचणी येतात. आता जर 10 सेंटीमीटर लांबी घेतली तरच हा कॉलम करावा लागतो 10 पैकी मूल्य. जर तुम्ही आयताची लांबी जास्त घेणार असाल 12 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर तर तुम्हाला या ठिकाणी वेगळ्या गणितीय प्रक्रिया कराव्या लागतील. मग आता आपण पहिल्यांदा या ठिकाणी सूत्राचा वापर करून घटकांचे शेकडा रूपांतर 100 पैकी मूल्य या ठिकाणी काढून घेऊया आणि नंतर आपण 10 पैकी जे मूल्य आहे ते नंतर काढूया. आता सूत्रामध्ये आपण सूत्र पाठीमागे बघितलं आहे. त्या सूत्रामध्ये किमती घालायच्या, गुणले 100 करायचं, बरोबर उत्तर येईल ते लिहायचं. आता दुसरं उदाहरण बघूया. डाळी 43.68 आहे आणि एकूण 223.38 गुणले 100. आता हे केल्यानंतर वरती लिहायचं 43.68, खाली 223.38 आणि एकूण आहे आणि गुणले 100, बरोबर याचं 19.55% येईल. हे राऊंड फिगरमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा तेलबिया 18.24 छेद 223.38 गुणुले 100. हे सोडवल्यानंतर किती येईल? 8.17%. आता या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस गणित कराल त्यावेळेस गणित करताना काय करायचं? 18.24 छेद 223.38 आहे, याचा पहिल्यांदा भागाकार करायचा आणि नंतर 100 गुणायचं, म्हणजे तुमचं उत्तर हे बरोबर येईल. आता त्यानंतर बघा कापूस 32.48 आहे, म्हणून वरती घ्यायचं 32.48 आणि खाली एकूण 223.38 गुणले 100 केल्यानंतर किती येईल? 14.54%. आता यानंतर 33 आहे इतर पिके, 33.0 छेद 223.38 गुणले 100 बरोबर 14.77%. आता अशा पद्धतीनं आपण हे जे 5 घटक आहेत या 5 घटकांचं 100 पैकी मूल्य या ठिकाणी काढलेलं आहे. आता एक लक्षात ठेवायचं की या मूल्यांची जी बेरीज आहे त्या मूल्यांची बेरीज खाली या ठिकाणी 100 यायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. 100% हे यायलाच पाहिजे. जर समजा 100% आलेलं नसेल तर तुमचं मग या ठिकाणी राऊंड फिगर करताना पुढं चुकलं असेल किंवा या ठिकाणी गणित करताना चुकलं असेल. म्हणताना लक्षात ठेवायचं राऊंड फिगर करताना काय करतात, समजा 42.97 आहे. आता या ठिकाणी 3 अंक असतील, जर पुढचा अंक 7च्या पुढचा अंक जर 5पेक्षा मोठा असेल तर 7चं 8 करायचं आणि या 7च्या पुढं जर 5पेक्षा जर कमी अंक असेल म्हणजे 4, 3, 2 असेल तर 7चं 7 असं ठेवायचं. म्हणजे राऊंड फिगर करायचं तुम्ही शिकलेला असाल, हे सोपं आहे. पण आपण ज्यावेळेस हे टक्केवारी काढू त्यावेळेस खाली एकूण बेरीज आपली 100 येते का बघायचं. जर 100 आली असेल तर आपलं हे राऊंड फिगर केलेलं आणि आपली सर्व गणितीय प्रक्रिया ह्या बरोबर आहेत. आता शेकड्यामध्ये आता रूपांतर केलेलं आहे. आता ते केल्यानंतर आपल्याला पायरी क्रमांक 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे 10 सेमीमध्ये आपलं रूपांतर करून घ्यावं लागेल. मग त्याचं सुद्धा सूत्र असंच आहे. आता जसं आपण या सूत्रामध्ये बघा काय केलं, वरती एका उपघटकाची किंमत लिहिली 95.98 छेद काय केलं, एकूण बेरीज खाली केली आणि गुणले 100 केलं. 100 का केलं आहे, कारण 100 पैकी आपल्याला मूल्य काढायचं आहे. मग 10 सेमीपैकी मूल्य काढता सुद्धा असंच पद्धतीने काढायचं की 42.97 हे आकडे लक्षात ठेवायचे. आपण हे आकडे 42.97 हे वरती येईल, छेद एकूण किती आहे 100 हे खाली छेदात येईल आणि गुणुले 10, कारण 10 पैकी आपल्याला मूल्य काढायचं आहे. मग आता बघूया आपण या ठिकाणी बघा 42.97 हे वरती घेतलेलं आहे आणि एकूण आपली इथं खाली किती आहे 100 आहे. मग हे 100 खाली घ्यायचं आणि गुणुले 10 का केलेलं आहे, कारण 10 सेमीपैकी आपल्याला मूल्य काढायचं आहे. 100 पैकी काढतो त्यावेळेस आपण किती घेतो 100 घेतो. 360 पैकी काढायचं असतं आपण किती घेतो 360 घेतो. मग आता इथं आपल्याला 10 सेमीपैकी मूल्य काढायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी 10 ने गुणलेलं आहे. आता ह्याचा भागाकार केला नंतर गुणाकार केला तर बरोबर 4.3 हे राऊंड फिगरमध्ये घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचं.
आता ह्याचं जर तुम्ही आकडे बघितले तर ह्याचं उत्तर किती येतं 4.297 एवढं येतं. मग आपण त्याचं राऊंड फिगर घेतलं आहे 4.3 घेतलेलं आहे. राऊंड फिगर व्यवस्थित करायचं. आता यानंतर किती आहे बघा डाळी 19.55. 19.55 छेद एकूण किती आहे 100 गुणुले 10. हे सोडवल्यानंतर 1.9 एवढं उत्तर येईल. आता हे जे आकडे आहेत हे कशामध्ये आहेत सेमीमध्ये आहेत, हे लक्षात ठेवायचं, सेंटीमीटरमध्ये. आता त्यानंतर पुढे किती आहे तेलबिया 8.17% आहे. आता हे सोडवल्यानंतर 8.17 छेद 100 गुणले 10 केल्यानंतर बरोबर किती येईल 0.8 येईल, 0.8 सेमी. त्यानंतर पुढचं किती आहे बघा कापूस 14.54%. आता 14.54 छेद 100 गुणले 10 केल्यानंतर बरोबर येईल 1.5 सेमी. त्यानंतर पुढचा आहे इतर पिके 14.77. म्हणजे ह्या दोन जरा थोडासा समान आहे 14.54 आणि 14.77. आता हे सोडवल्यानंतर 14.77 छेद 100 गुणले 10 केल्यानंतर राऊंड फिगरमध्ये 1.5 येणार आहे. आता यांची बेरीज किती यायला पाहिजे बघा. जसे आपण 100 पैकी मूल्य काढलं होतं मग या सगळ्यांची जी बेरीज होती ती खाली 100 आली होती. मग आता आपण 10 पैकी मूल्य काढलं आहे मग या सगळ्यांची बेरीज खाली किती यायला पाहिजे 10 यायला पाहिजे. 10 आणि पुढं कुठलं येणार ह्याला प्रमाण सेंटीमीटर सेमीमध्ये. आता इथं टक्केवारीमध्ये काढलं आहे तर सेंटीमीटर. मग आता आपण हे राऊंड फिगर केल्यानंतर ह्यांची बेरीज करून बघायची. बघा ही जर बेरीज ही तुमची 10 आली बरोबर तर बरोबर आहे, 10.1 आली चुकीचं आहे, 9.9 आली तरी चुकीचं आहे. कारण या ठिकाणी तुमची बेरीज ही 10 सेंटीमीटर बरोबरच यायला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला आयत काढता येत नाही. मग आयत आपल्याला कमी जास्त होतो. म्हणून बेरीज हे 10 सेंटीमीटर यायला पाहिजे. त्यामुळे याचं राऊंड फिगर करताना लक्षात ठेवा, याचं राऊंड फिगर करताना व्यवस्थित करायचं. कुठला अंक मोठा आहे कुठला अंक छोटा आहे बघून राऊंड फिगर करून 10 सेंटीमीटर घ्यायचं. आत्ता आपल्याला काय करायचं आहे प्रत्यक्ष कागदावरती विभाजित आयत आलेख हा काढायचा आहे. मग आता आपण काय करणार आहोत एका कागदावरती अनुक्रमांक पिके आणि त्यानंतर हे जे 10 पैकी मूल्य आहे सेंटीमीटरमध्ये हे घेणार आहोत आणि प्रत्यक्ष आयत आलेख हा काढणार आहोत. तर चला आपण आयत आलेख काढण्यास सुरुवात करूया. विविध गणितीय प्रक्रिया केल्यानंतर आत्ता आपल्याला प्रत्यक्ष विभाजित आयतालेख हा काढून बघायचा आहे. त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते साहित्य यामध्ये बघा आपल्याला पट्टी लागणार आहे, त्यानंतर पेन्सिल लागणार आहे, त्यानंतर शॉर्पनर लागणार आहे आणि त्यानंतर आपला खोड रबर आणि शॉर्पनर हे दोन्ही. आता आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं की प्रात्यक्षिक उदाहरण क्रमांक 1 या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी माहिती काय घेतली आहे बघा अनुक्रमांक 1 ते 5 पर्यंत घेतलेत. त्यानंतर पिके तृणधान्य डाळी नंतर तेलबिया कापूस इतर पिके एकूण आणि इकडं काय केलं आहे 10 सेमीपैकी मूल्य हे सेंटीमीटरमध्ये घेतलेलं आहे. आता हे महत्त्वाचं आहे कारण आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये पायरी क्रमांक 3 मध्ये आयताची जी लांबी आहे ती 10 सेंटीमीटर घेऊन आपल्याला आयत काढायचा आहे. म्हणजे 10 सेंटीमीटर बरोबर 100%. अशाच प्रकारे उपघटकाची लांबी निश्चित करा असं सांगितलेलं आहे. म्हणून आपण या घटकांचे मूल्य हे 10 सेंटीमीटरपैकी या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. हे आपल्याला काढावं लागते. आता या मूल्याच्या आधारे आपण प्रत्यक्ष विभाजित आयत काढूया. आता विभाजित आयत काढताना बघा काय करावं लागतं तर पहिल्यांदा 10 सेंटीमीटरचा आपण आयताची लांबी घेऊ. या ठिकाणी ही पट्टी आहे, ह्या पट्टीवरती 10 सेंटीमीटर हे बरोबर घ्यायचं. आता इथं 0 आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे इथंपर्यंत आपल्याला घ्यायची आहे लांबी इथून. मग काय करायचं इथून अशी बरोबर एक रेषा मारून घ्यायची. आता ही 10 सेंटीमीटर आहे ही. आता ही झाली लांबी
आता यानंतर आपल्याला आयताची रुंदी काढायची आहे. आता रुंदी आपण 3 सेंटीमीटरपासून कितीही घेऊ शकतो, 4-5पर्यंत घेऊ शकतो. मग आपण जर 3 सेंटीमीटर ह्याची रुंदी घेतली तर ती इथंपर्यंत येईल. बघा 1, 2 आणि 1, 2, 3 इथे येणार आहे. मग जर आपण ही जी रुंदी आहे ही रुंदी खूपच कमी होईल, म्हणून आपण 4 सेंटीमीटर एवढी रुंदी घेऊया. 5 सेंटीमीटर घेतली तरी चालेल. आता आयत कसा असतो हे तुम्हाला माहिती आहे, त्याची लांबी जास्त असते आणि रुंदी कमी असते. मग आता या ठिकाणी आपण 4 सेंटीमीटर ही रुंदी घेतलेली आहे. आता इकडंसुद्धा घ्यायची. आता इकडे घेताना बघा याच्यावरती खुणा असतात, इथं ह्या मोठ्या खुणा आणि खालची रेषा ही बरोबर एकावर आली पाहिजे, म्हणजे मग आपली रेषा वाकडी होत नाही. बघा ही रेषा आणि खालची रेषा आपण जुळवणार आहोत. हे ज्यावेळेस दोन्ही आपण बरोबर करू आणि बरोबर इथं 4 सेंटीमीटर घेतलं आहे आपण, म्हणजे इथंपर्यंत आपली ही रुंदी 4 सेंटीमीटर येईल. आता ही रुंदी आपण काढल्यानंतर परत काय करायचं, हे जोडून घ्यायचे या ठिकाणी आणि या ठिकाणी. आता आपला हा आयत हा तयार झाला. किती 10 सेंटीमीटरचा आपण आयत काढला आहे. आता आपल्याला यामध्ये ही जी पिकं आहेत ही पिकं दाखवायची आहेत. मग पहिलं आपलं तृणधान्य हे 4.3 सेमी आहे. मग आता 4.3 सेमी दाखवताना काय करायचं, इथला हा जो आहे तो 0 मांडायचा. लक्षात ठेवा इथं 0 आणि इथून पुढं 4.3 सेमी घ्यायचं. आता घेताना बघा इथं 0 आहे, बरोबर या ठिकाणी पहिली खूण ठेवायची आणि 4.3 वरती खूण करायची. इथं बघा इथं किती आहे, 1, 2, 3 आणि 4. 4च्या पुढं 3 रेषा बारीक, 1, 2 आणि 3 या ठिकाणी बरोबर अशी खूण करा. खूण केल्यानंतर काय करायचं, इथं वर रेष मारून घ्यायची. आता रेष मारताना बघा बरोबर काटकोनामध्ये आली पाहिजे, म्हणून ही जी रेषा असते ही रेषा आणि खालची रेषा ही एकावर ठेवायची बरोबर अशी, म्हणजे रेष आपली काटकोनामध्ये बरोबर वरती येते आणि इथून अशी रेष मारा. आता हा आपण पहिला भाग दाखवला क्रमांक 1, इथं आपण काढून ठेवूया. क्रमांक हा 1 आहे. आता आपण 1 दाखवला 4.3 सेमी. आता डाळी किती आहेत, 1.9 सेमी. आता 1.9 सेमी दाखवताना आता जिथून आपण रेष मारलेली आहे तिथून पुढं मोजायचं. म्हणजे बघा इथं ठेवायचं. हे जसं आपण विभाजित वर्तुळ काढताना अंशात्मक मूल्य घेताना पुढं पुढं जात होतो, तर तिथं पुढं पुढं जायचं. आता या शून्याचा विचार करायचा नाही, जी रेष मारले त्याला 0 मानायचा. किती आहे, 1.9 सेमी. आता इथं 1 आहे, इथं 2 आहे. 1.9 सेमी म्हणजे 2पेक्षा 1 रेषा कमी या ठिकाणी येईल. 1.9 सेमी आणि वरती बरोबर या ठिकाणी रेषा मारून घ्यायची. एक 1.9 सेमी. आता हे आपलं काय झालं, 2 झालं. आता त्यानंतर आपल्या डाळी काढल्या. तेलबिया किती आहेत, 0.8 आहे. बघा 0.8 म्हणजे खूपच कमी आहे, 1पेक्षा कमी आहे. आता इथून पुढं जायचं, जे आपण रेष मारलेली आहे तिथून पुढं 0.8 घ्यायचं आहे आपल्याला. 0.8 छोटेच भाग येईल. इथं 0पासून इथं 1 आहे, ह्यापेक्षा 2 रेषा कमी. बघा ही 1 इथं 2 रेषा कमी या ठिकाणी येईल भाग हा. इथं खूण केल्यानंतर परत वर रेष मारून घ्यायची. रेष मारला आहे. आता हा आपला हा भाग कितला आहे, तिसरा आहे, 3 नंबरचा. 0.8 तेलबिया दाखवल्या आहेत. आता यानंतर चौथा आहे कापूस. कापूस किती आहे, 1.5 सेमी आहे. आता 1.5 सेमी बघा इथून पुढं जे आपण 0 दाखवलं आहे तिथून पुढं 1.5 सेमी. आता इथं 1 आहे आणि इथं 0.5 म्हणजे इथं येईल या ठिकाणी. आता वरती बरोबर रेष मारून घ्यायची. 1.5 सेमी. आता 1.5 सेमी आपण दाखवलं कुठलं, कापूस. परत काय इतर पिके पुन्हा 1.5 सेमी आहेत. आता राहिलेला जो भाग आहे आपला हा 1.5 सेमी हा आला पाहिजे, तर आपली आकृती बरोबर आहे. जर 1.6 असेल तर चालेल, पण 1.78 चालणार नाही. म्हणजे एखादा सेमी चालतो पण जास्त चालत नाही. जर समजा आता आपण बघायचं आपली आकृती बरोबर आहे का.
बघा आपली बरोबर इथं ही 1 आहे आणि पुढे इथं 0.5 म्हणजे 1.5 सेमी हे आपलं बरोबर शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे 4 आणि 5 हे दोन्ही भाग आपले समान पाहिजेत. एखादा पॉईंटचा फरक हा चालतो. आता ही आपली आकृती तयार झाली. त्यानंतर आपल्याला यासाठी इंडेक्स तयार करावा लागेल. आता इंडेक्स तयार करताना बघा याच्या खाली जरी इंडेक्स काढला तरी चालेल किंवा बाजूला काढला तरी चालेल. आपण इथं खाली काढूया. एकूण किती आहेत 1 2 3 4 आणि 5. मला 5 या ठिकाणी कॉलम काढावे लागतील. एक 2 3 4 आणि 5. जो राहिलेला भाग आहे खाली तो खोडून टाकायचा. आता इथं लिहायचं क्रमांक 1 काय आहे तेलबिया. क्रमांक 2 आहे डाळी. क्रमांक 3 आहे पहिलं 1 नंबरचं तेलबिया नाही. 1 नंबरचं तृणधान्य आहे. 2 नंबर डाळी आणि 3 नंबरला तेलबिया आहे. त्यानंतर 4 नंबरला आहे कापूस. 5 नंबरला आहे इतर पिके. आता घेतल्यानंतर आपल्याला वरती इथं इंडेक्स किंवा सूची असं म्हटलं पाहिजे. आता याला आपल्याला छायांकन करायचं आहे कारण या आयतामध्ये कोणता भाग कुठल्या पिकांसाठी आहे हे कळत नाही. मग आता तृणधान्य आहे. तृणधान्याला समजा आपण या ठिकाणी अशा तिरक्या रेषा मारल्या तर या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं तिरक्या रेषा ह्या मारायच्या. शक्यतो पट्टीचा वापर करा. या ठिकाणी आपला वेळ जास्त होतोय म्हणून मी हाताने काढतोय. पट्टीचा वापर केल्यानंतर आकृती व्यवस्थित दिसते. आपण तृणधान्य दाखवलं. त्यात दुसरं आहे काय डाळी. आता डाळींना आपण दुसरं शेडिंग देऊया. तुम्ही कोणतंही शेडिंग देऊ शकता पण खाली जे तुम्ही दिलेलं आहे शेडिंग तेच या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल किंवा तुम्ही या ठिकाणी रंगाचा सुद्धा वापर करू शकता. परंतु रंगाचा वापर करू नका, शेडिंगच द्या. त्यानंतर तेलबिया. आता तेलबिया सगळ्यात कमी आहे म्हणून आपण याला काय करूया डार्क करूया. त्यानंतर आपला कापूस आहे, इतर पिके आहेत. आपण यातला एकाला शेडिंग देऊया आणि एक रिकामा सोडूया. जो रिकामा असेल तो इतर असतात. आता आपण याला प्लस चिन्ह काढूया म्हणजे लवकर होतं. आता या ठिकाणी जर तुम्ही रिकामा सोडला तरी चालतो. जर तुम्हाला दुसरं द्यायचं असेल तर तुम्ही दिलं तरी चालतं. या ठिकाणी समजा तुम्ही अशा पद्धतीनं शेडिंग दिलं तरी याला चालेल. आता आपला हा जो आहे तो आयत आलेख काढून झालेला आहे. पण आपल्याला वरती हा आयत कशाचा आहे त्याचं नाव लिहावं लागेल. आता याचं जे नाव आहे ते काय आहे बघा, पिकं आहेत आणि पिकांचं उत्पादन आहे. मग आपण वरती लिहूया विविध पिकांचे उत्पादन. याचं नाव पाहिजे महत्त्वाचं. कशाचा आयत आलेख आहे हे कळालं पाहिजे. आपल्याला जे प्रश्नामध्ये दिलेलं असतं नाव ते नाव लिहायचं विविध पिकांचे उत्पादन. पुढं काय म्हटलेलं आहे दशलक्ष टनामध्ये, हे पण लिहायचं दशलक्ष टनामध्ये. आता बघा आपण आयत काढला.
त्यानंतर ते भाग दाखवले, त्याची विभागणी केली, परत त्यानंतर आपण सूची काढली, त्याला शेडिंग दिलं. आता ही जी आकृती आहे ही आकृती आपली पूर्ण झाली आहे. शेवटच्या पायरीमध्ये आपल्याला निष्कर्ष काढावे लागतात. तर याचे निष्कर्ष काय येतील तर बघा, सर्वात जास्त तृणधान्य पिकाचं उत्पादन घेतलं जातं, तर सर्वात कमी तेलबिया पिकांचं उत्पादन घेतले जाते. इतर जी पिकं आहेत त्यांचं जे उत्पादन आहे ते सर्वसाधारणपणे सारखेच, थोडंफार कमी जास्त हे आढळून येते. अशा पद्धतीने निष्कर्ष काढता येतात. आता आपण हे उदाहरण सोडवून बघितलं आहे. यानंतर आपण पुढची उदाहरण सोडवून बघूया. तुम्ही हा यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण भूगोल विषयाच्या चांगले दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.